बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रातील. आश्वी पोलिसांचा मोठा दणका. संघटित गुन्हेगारी टोळीवर भारतीय न्याय संहिता कलम 111 नुसार कारवाई. आरोपींची रवानगी जेलमध्ये. आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लुटमार आणि प्राणघातक हल्ला करणाऱ्या रवींद्र उर्फ बंटी मदने आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आता नवीन कायद्यानुसार संघटित गुन्हेगारी कलम 111 चे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरोपींना आता किमान 1 वर्ष जामीन मिळणे कठीण झाले असून नवीन कायद्याची ही पहिलीच प्रभावी अंमलबजावणी मानली जात आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी आश्वी बुद्रुक येथील दाड रोडवरील पेट्रोल पंपासमोर फिर्यादी आणि त्यांचे मित्र उभे असताना आरोपींनी "तुम्ही रात्रीचे इकडे का फिरता?" असे म्हणून वाद घातला. फिर्यादीने उत्तर दिले असता आरोपींना राग आला आणि त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्याने, काठीने व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर फिर्यादीच्या खिशातील 25 ते 30 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि चाकूने भोगसून जीवे मारण्याची धमकीही दिली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवींद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब बंदने वय 27, वसीम रशीद शेख वय 22 आणि तुषार विलास सोनवणे वय 21 यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बंटी मदने हा टोळीचा प्रमुख असून त्याच्यावर मारहाण, दरोडा आणि विनयभंगासारखे अनेक गुन्हे आश्वी आणि घारगाव पोलीस ठाण्यात नोंदविले आहेत. नवीन भारतीय दंड न्याय संहितानुसार 2023 मधील कलम 111 हे संघटित गुन्हेगारीसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. पूर्वीच्या मोक्का कायद्याप्रमाणेच या कलमात शिक्षेची तरतूद असून आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी मंजुरी दिली आहे. ही धडक कारवाई श्रीरामपूर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शेरसट, पोलीस हेड कॉन्स्टेबल राम लहामगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते यांनी केली आहे. प्रशासनाचा हा दणका पाहून गुन्हेगारी विश्वास मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. या कलमामुळे आरोपींना सहज जामीन मिळणार नाही. नवीन कायद्याची ही प्रभावी अंमलबजावणी असून गुन्हेगारांवर याचा मोठा वचक बसेल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. महासत्ता न्यूजकरिता प्रतिनिधी सोमनाथ डोळे, जरेकाठी.